राजुरा विधानसभेचे आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या पुढाकाराने व आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र, भाजपा जनसंपर्क कार्यालय गडचांदूर तथा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने 23 मार्च रोजी गडचांदूर येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते विविध आजार असलेल्या 1590 रुग्णांची तपासणी करण्यात आली। 392 रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले। यातील 90 रुग्णांची पहिली तुकडी 24 मार्चला तर आज 27 मार्च रोजी 95 रुग्णांची दुसरी तुकडी शस्त्रक्रियेसाठी सावंगी मेघे येथे रवाना झाली आहे। त्या ठिकाणी त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया होणार आहे। कोरपडा तालुका भाजपा संघटन महामंत्री सतीश उपलेंचवार यांनी रुग्ण रथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले। यावेळी गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष अरविंद डोहे, अरविंद कोरे, रमेश सुद्री, विनोद इंगळे, महेश वाघमारे, सौ सुनीता काकडे, सौ अर्चना आंबेकर, पूजा रवींद्र सिंग, शंकर अपूरकर, गणपत बुरटकर इत्यादी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली ही प्रतिक्रिया। आमदार सन्माननीय देवरावदादा भोंगळे यांच्या वतीने 23 मार्च 2025 रोजी गडचांदूर या ठिकाणी महाआरोग्य शिबिर घेण्यात आले होते। त्या शिबिरामध्ये जवळपास 1500 ते 1600 लोकांनी आपली तपासणी करून घेतली। 400 जवळपास त्याचं ऑपरेशनचे रुग्ण निघाले। त्यापैकी 24 तारखेला जवळपास 90 रुग्ण मेघे स्वांगीला ऑपरेशनसाठी रवानगी केले व आज रोजी सुद्धा त्या ठिकाणी 90-95च्या जवळपास आज रुग्ण ऑपरेशनसाठी मेघे स्वांगीसाठी जात आहे। मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की या रुग्णांची एक तब्येत चांगली व्हावी व तंदुरुस्त होऊन यावे। अपंगासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राजुरा येथे महात्मा फुले शाळेमध्ये एक अपंगासाठी शिबिर आयोजित केलेलं आहे। तालुक्यातील ज्या अपंग व्यक्तींना आवश्यकता असेल त्यांनी राजुरा येथे 29 तारखेला त्या शिबिरामध्ये जावं, आपली तपासणी करून घ्यावी आणि ज्यांना आवश्यकता असेल अशा सर्वांना त्या ठिकाणी कृत्रिम हात-पाय बनवून देण्यात येणार आहे। तरी या शिबिराचा सर्व तालुक्यातील नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा आणि दुसऱ्यांना सुद्धा या शिबिराचं माहिती सांगावी। धन्यवाद।